धाराशिवमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत तरुणाचे अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी। दिग्गी कंपनीला प्रोफेशनल टॅक्स ऑफिसरची 7,59,00,000ची नोटीस। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनी लिस्टिंग करताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा दावा। नोटीसीला लवकर उत्तर देण्याचे आदेश। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बिहारमध्ये काँग्रेसचा मोर्चा। स्थलांतर थांबवा, नोकरी द्या, काँग्रेसची पदयात्रा। कन्हैया कुमारकडून पदयात्रेचं आयोजन। जेजुरी MIDC मध्ये जिमा आणि जिसा संघटनेचा संघर्ष पेटला। उद्योजकांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा जिमा संघटनेचा आरोप, तर जिमा संघटनेचे आरोप खोटे असल्याचा जिजा संघटनेचा दावा। पुरंदरच्या सासवड येथील विमानतळ बाधित शेतकऱ्यांचं उपोषण स्थगित। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात 66 शेतकरी उपोषणाला बसले होते। प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे। शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडेंचं निलंबन। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याला विरोध केल्यानं कारवाई। फोंडे महापालिका शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून होते कार्यरत। एकनाथ शिंदे यांना कशाचा राग आलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग निवडणुकीपूर्वी त्यांनी रद्द करतो म्हणून सांगितलं होतं आणि आता पुन्हा ते रद्द करायला तयार नाही। त्याच्या बिश्नोई यांशी संबंधित 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। काही दिवसांपासून 5 आरोपींना अंधेरीतून हत्यारासह पकडलं होतं। मंत्री गणेश नाईकांचा 11 एप्रिलला पुन्हा ठाण्यात जनता दरबार भरणार। ठाण्यात नाईकांच्या जनता दरबाराचे बॅनर झळकले। ठाण्यात भाजपच्या गणेश नाईक जनता दरबारानंतर आता शिवसेनेचा लोक दरबार। पालघरमध्ये 9 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली लोक दरबाराचं आयोजन।